मित्रांनो, शालिनी भक्तिसागर कथामध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत आहे। तर मित्रांनो, आज आपण या व्हिडिओच्या माध्यमाने जाणून घेणार आहोत 16 सोमवार व्रत संपूर्ण माहिती। तर 16 सोमवार म्हणजे लगोपाठच्या 16 सोमवारांना केलेले उपास हे शंकराचे व्रत शीघ्र फलदायी आहे असे सांगितले जाते। श्रद्धाळू लोक हे व्रत सौख्य संपत्ती मिळवण्यासाठी, दुःख दारिद्र्य रोग राई जाण्यासाठी, मनाची सर्व इच्छा पूर्ण होण्यासाठी, बोललेल्या नवसाचे फळ मिळाल्यावर ते नवस फेडण्यासाठी किंवा कोणत्याही इच्छापूर्तीसाठी आनंदासाठी हे व्रत 16 सोमवारचं करू शकतात। तर 16 सोमवारचे व्रत हे अतिशय लवकर फलदायी आणि शीघ्र आपल्या मनातल्या इच्छा पूर्ण करणार आहे। 16 सोमवारसाठी पूजेसाठी काय काय साहित्य लागेल? शिवाची मूर्ती, फोटो असेल चालेल, शिवलिंग, बेलपत्र, जल, धूप, दीप, गंगाजल, धतुरा, अत्तर, पांढरचंदन, रोली, अष्टगंध, पांढरे वस्त्र, नैवेद्य ज्यात चुरमा म्हणजे गव्हाच्या पिठाला तुपात भाजून त्या गूळ मिसळून तयार करावे। चुरमा। 16 सोमवार व्रत संकल्प घ्यावा। कोणतीही पूजा करण्यापूर्वी सर्वप्रथम संकल्प घ्यावे। यासाठी हातात जल घ्यावा, अक्षता, विडा, सुपारी आणि नाणी घेऊन शिवमंत्रासह संकल्प करावा आणि मंत्र म्हणावा। ओम शिवशंकरमी शानम द्वादशार्ध त्रिलोचनम उमासहितम देव शिवम अव्वायामयम असा मंत्र म्हणावा आणि संकल्प करावा। 16 सोमवार पूजाची पद्धत। व्रत करणाऱ्या स्त्रीने व पुरुषाने व्रताच्या दिवशी मनाने व शरीराने शुद्ध व स्वच्छ राहावे। व्रताची सुरुवात श्रावणातल्या पहिल्या सोमवारी करतात। त्यानंतर पुढील प्रत्येक सोमवारी व्रत करणे चालू ठेवावे। 16 सोमवार व्रत केल्यावर येणाऱ्या 17व्या सोमवारी व्रताचे उद्यापन करतात। 17व्या सोमवारी उद्यापन करणे जमले नाही तर पुढे कोणत्याही महिन्यातल्या कोणत्याही सोमवारी व्रताचे उद्यापन करता येते। व्रत करणारा दिवसभर उपास करतो। निर्जळी उपास अधिक फायदेकारक असतात, म्हणजे सूर्योदयापासून तर सूर्यास्तापर्यंत प्रत्येक सोमवारी निर्जळ उपास करावा। ज्याला उपास जमत नाही त्याने शिरा, खीर वगैरे गहू, गूळ, तूप मिसळून तयार केलेले पदार्थ खाल्ले तरी चालते। व्रत करणारा संध्याकाळी अंघोळ करून शंकराच्या मूर्तीची किंवा चित्राची बेलाच्या पानासह पंचोपचार पूजा करतो व 16 सोमवार कथा किंवा 16 सोमवार महात्म्य ही पोथी वाचतो। नंतर शिवस्तुती म्हणून आरती करतो। कापूर जाळून कापूर आरती देखील केली जाते। त्यानंतर कणकेच्या चुरम्याचा प्रसाद वाटतात। याच गोष्टी लागोपाठच्या 16 सोमवार करतात। कणकेच्या चुरम्याचे प्रसाद वाटावा व आपण स्वतः घ्यावा। चुरमा गव्हाच्या पिठाच्या जाडसर खरपूस भाकऱ्या भाजाव्या किंवा मुटके करून तुपात तळावे, त्या हाताने कुस्करून चाळणीने चाळाव्यात। यात योग्य प्रमाणात गूळ व तूप घालावे। याचे पेढे किंवा लाडू केले तरी हरकत नाही। व्रत करणारा अर्धा शेर कणकेचा चुरमा घेऊन उपास सोडावा। चुरमा करताना कणकेत मीठ घालू नये। तसेच उपास खावयाच्या पदार्थातही मीठ असता कामा नये। या दिवशी मीठ वर्ज्य आहे। 16 सोमवार व्रताचे उद्यापन। उद्यापनाच्या दिवशी प्रसादासाठी 5 किलो कणकेचा चुरमा लागतो। पूजेच्या साहित्यात स्वच्छ पाण्याने भरलेल्या तांब्या आणि अबीर, गुलाल, शेंदूर, हळद, कुंकू, फुले, चंदनांचे गंध, अक्षता, धूप, दीप, कापूर, सुपारी, देठाची खायची पाने, फळ किंवा 108 किंवा 1008 बेलाची पाने, नैवेद्य 16 वस्तू असतात। या देवळात जाऊन शंकराची पूजा केल्यावर नैवेद्य दाखवून आरती करतात। मनातल्या मनात आपली इच्छा सांगून इच्छा ती पूर्ण करण्याविषयी प्रार्थना करतात। चुरम्याचे 3 भाग करून एक भाग देवापुढे ठेवावा, दुसरा देवळातल्या ब्राह्मणांना वाटावा किंवा गाईला चारावा, तिसरा भाग घरी आणावा। देवळात जाणे शक्य नसल्यास घरी ब्राह्मणास बोलवून शंकराची षोडोपचारे पूजा करता येते। ब्राह्मणही न मिळाल्यास पोथीवरून पूजा वगैरे सर्व गोष्टी स्वतःच केल्या तरी सुद्धा चालतात। ब्राह्मण नाही भेटला तरी चालेल, आपण स्वतः सर्व पूजा करावी। उद्यापनाच्या दिवशी देवळात पूजा करून घरी आल्यावर किंवा घरीच उद्यापनाची पूजा केल्यावर मागील 16 सोमवार प्रमाणे 16 सोमवार कथा व 16 सोमवार महात्म्य वाचतात। शिवस्तुती म्हणावी, आरती करावी, चुरम्याचा प्रसाद सर्वांना वाटावा, स्वतः खावा। कुटुंबातील सर्वजण पंचपक्वानांचे भोजन करतात। हे व्रत मनोभावे करणाऱ्यांची इच्छा श्री शंकर लवकर प्रसन्न होतात, कारण हे व्रत अत्यंत फलदायी आहे। 100% इच्छा लवकर पूर्ण करतो अशी मान्यता आहे। 16 सोमवार व्रताचे फळ। हे व्रत केल्याने दारिद्र्य
जाते, धनवान होतो, रोगी रोगमुक्त होऊन त्याला आरोग्य प्राप्त होतो, दुःखी माणसाला सुख प्राप्त होते, मनातील चिंता नाहीशी होते, दूरदेशी असलेल्या आपल्या माणसाची भेट होते, पुत्र कन्याचा लाभ होतो, कुमारिकांना मनपसंत पती मिळतो, व्यापाराला व्यापारमध्ये फायदा होतो, नोकरी प्रमोशन मिळते, श्रद्धापूर्वक हे व्रत करणाऱ्याची मनाची इच्छा लवकरात लवकर पूर्ण होते. तर असे हे 16 सोमवारची संपूर्ण मी तुम्हाला कसे करावे व्रत, विद्यापन विधी, साहित्य संपूर्ण सांगितले. तर मित्रांनो, आता आपण 16 सोमवारची कथा ऐकूया. 16 सोमवार व्रतकथा. आटपाट नगर होतं. त्या नगरात एक महादेवाचं देऊळ होतं. एक दिवशी काय झालं, शिव पार्वती फिरता फिरता त्या देवळात आली. सारीपाट खेळू लागली. डाव कोणी जिंकला म्हणून पार्वतीने गुरुवाला विचारलं. त्याने शंकराचं नाव सांगितलं. पार्वतीला राग आला. गुरुवाला ती कोडी होशील म्हणून शाप दिला. तशा त्याला असह्य वेदना होऊ लागल्या. पुढे एके दिवशी काय झालं, देवळू स्वर्गाच्या अप्सरा आल्या. त्यांनी गुरु कोडीबाईला त्याला कारण पुशिले. गुरुवाने गिरजेचा शाप सांगितला. त्या म्हणाल्या, भिवू नको, घाबरू नको, तू 16 सोमवारचं व्रत कर, म्हणजे तुझं कोड जाईल. गुरु म्हणाला, ते व्रत कसं करावं? अप्सरांनी सांगितलं, सारा दिवस उपास करावा, संध्याकाळी अंघोळ करावी, शंकराची पूजा करावी, नंतर अर्धा शेर कणिक घेऊन त्यात तूप गुळ घालावा व ते खावं. मीठ त्या दिवशी खाऊ नये. त्याप्रमाणे 16 सोमवार करावे. 17व्या सोमवारी 5 शेर कणिक घ्यावी, त्यात तूप गुळ घालून चुरमा करावा, तो देवळी न्यावा. भक्तीने शंकराची षोडोपचारे पूजा करावी. नंतर चुरम्याचा नैवेद्य दाखवावा. पुढे त्यांचे 3 भाग करावे. एक भाग देवाला द्यावा, दुसरा भाग देवळी ब्राह्मणांना वाटावा किंवा गाईला चारावा, तिसरा भाग आपण घरी घेऊन जाऊन सहकुटुंबी भोजन करावे, असे सांगून त्या नाहीशा झाल्या. पुढे गुरुवाने ते व्रत केले. गुरु चांगला झाला. पुढे काही दिवसांनी शंकर पार्वती पुन्हा त्या देवळी आल्या. पार्वतीने गुरुवाला कुष्ठरहित पाहिलं. तिने गुरुवाला विचारलं, तुझं कोड कशाने गेलं? गुरुवाने सांगितलं, मी 16 सोमवारचं व्रत केलं, त्याने माझं कोड जे होतं ते चाललं गेलं. पार्वतीला आश्चर्य वाटलं. तिने आपला रागावून गेलेला मुलगा कार्तिक स्वामी परत यावा म्हणून हे व्रत केलं. समाप्तीनंतर कार्तिक स्वामी लागलीच येऊन भेटला. दोघांना आनंद झाला. त्याने आईला विचारले, आई, मी तर तुझ्यावर रागावून गेलो होतो आणि मला पुन्हा तुझ्या भेटीची इच्छा झाली, याचं कारण काय? पार्वतीने त्याला 16 सोमवारच्या व्रताचा महिमा सांगितला. पुढे कार्तिक स्वामीने हे व्रत केलं. त्याचा एक ब्राह्मण मित्र फार दिवस देशातला गेला होता. त्याची याची सहज रस्त्यात भेट झाली. पुढे कार्तिक स्वामीने हे व्रत त्या ब्राह्मणांना सांगितलं. त्यांना लग्नाचा हेतू मनात धरला. मनोभावे 16 सोमवारचं व्रत केलं. समाप्तीनंतर तो प्रवासाला निघाला. फिरता फिरता एका नगरात आला. तिथे काय चमत्कार झाला. तिथल्या राजाच्या मुलीचं लग्न होतं. लग्नाला अनेक देशांचे राजपुत्रे आले होते. मंडप चांगले सुशोभित केले आहेत. लग्नाची वेळ झाली आहे. पुढे राजाने हत्तीनीच्या सोंडेत माळ दिली. माळ ज्याच्या गळ्यात हत्तीन घालीन त्याला आपली मुलगी द्यायची, असा राजाचा पण होता. तेथे आपला हा ब्राह्मण ती मौज पाहायला गेला होता. पुढे कर्मधर्म संयोगाने ती माळ हत्तीनेने याच ब्राह्मणाच्या गळ्यात घातली. तशी राजाने आपली मुलगी त्याला दिली. दोघांचं लग्न लावलं व नवरा नवरीची बोळवणी केली. पुढे काय झालं, राजाची मुलगी मोठी झाली. तशी दोघं नवरा बायको एका दिवशी खोलीत बसली आहेत. असे बायकोने नवऱ्याला विचारले, कोणत्या पुण्याईने मी आपणास प्राप्त झाली आहे? त्याने तिला 16 सोमवारच्या व्रताचा महिमा सांगितला. त्या व्रताची प्रचिती पाहण्याकरता पुत्रप्राप्तीचा हेतू मनात धरला व ते व्रत ती करू लागली. तसा तिला सुंदर मुलगा झाला. तो मोठा झाल्यावर त्याने आईला विचारलं, मी कोणत्या पुण्याईने तुला झाला होतो? पण तिने त्याला व्रताचा महिमा सांगितला. त्याने राजप्राप्तीची इच्छा मनात धरली व तो व्रत करू लागला व देश पर्यटनाला निघाला. इकडे काय चमत्कार झाला. फिरता फिरता तो एका नगरात गेला. त्या राजाला मुलगा नव्हता, एक मुलगी मात्र होती. तेव्हा कोणीतरी एकदा सुंदर व गुणवान असा नवरा मुलगा पाहून त्याला आपली मुलगी द्यावी व राज्यही त्यालाच द्यावं, असा त्याने विचार केला. अन्यायाशी त्या पुत्राची गाठ पडली. राजाने त्याला पाहिलं. तो राजचिन्ह त्याच्या दृष्टीस पडला. राजाने त्याला आपल्या घरी आणलं, कन्यादान केलं व त्याला आपल्या राज्यात सिंहावर बसवलं. इतकं होतं हाय त्या ब्राह्मणाचा 17वा सोमवार आला. ब्राह्मण पुत्र देवळी गेला. घरी बायकोला निरोप पाठवला. 5 शेर कणकेचा चुरमा पाठवून दे. राणीने आपला थोरपणा मनात आणला. चुरम्याला लोक हसतील म्हणून एका तपकात 500 रुपये भरून ते पाठवून दिले. चुरमा वेळेवर आला नाही. व्रत भंग झाला म्हणून देवाला राग आला. त्याने राजाला दृष्टांत दिला. तो काय दिला? राणीला घरात ठेवशील तर राज्याला मोक्षील, दारी
दारिद्र्याने पिडशील असा शाप दिला. पुढे दुसरे दिवशी ही गोष्ट राजाने प्रधानाला सांगितले. तो म्हणाला, महाराज, राज्य हे तिच्या बापाचं. आपण असं करू लागलो तर लोक दोष देतील, याकरता असं करणं अयोग्य आहे. राजा म्हणाला, ईश्वरांचा दृष्टांत अमान्य करणे हेही अयोग्य आहे. मग उभयतांनी विचार केला. तिला नगरातून हाकलून लावलं. पुढं ती दीन झाली, रस्त्याने जाऊ लागली. जाता जाता एका नगरात गेली. तिथे एका म्हातारीच्या घरी उतरली. तिने तिला ठेवून घेतलं, खाऊ पिऊ घातलं. पुढे काय झालं, एके दिवशी म्हातारीने तिला चिवट विकायला पाठवले. दैवाची गती विचित्र आहे. बाजारात ती चालली, मोठा वारा आला, सर्व चिवट उडून गेले. तिने घरी येऊन म्हातारीला सांगितले. तिने तिला घरातून हाकलून लावले. तिथून निघाली तो एका तेलाच्या घरी गेली. तिथे तेलाच्या घागरी भरल्या होत्या. त्याच्यावर तिची नजर गेली. तसं त्यातलं सगळं तेल नाहीसं झालं, म्हणून तेल्याने तिला घालवून दिली. पुढे तेथून निघाली, वाटेने जाऊ लागली. जाता जाता एक नदी लागली. त्या नदीला पाणी पुष्कळ होतं, पण तिची दृष्टी त्याच्यावर गेल्याबरोबर सर्व पाणी आटून गेलं. पुढे जाता जाता एक सुंदर तळ लागलं. त्याच्यावर तिची दृष्टी गेली तसं पाण्यात किडे पडले. पाणी नासून गेलं. रोजच्या सारखे तळ्यावर गुराखी आले. नासकं पाणी पाहून मग मागे परतले. गुरढोरं तानेली राहिली. पुढं काय झालं, एक गोसावी आला. त्याने तिला पाहिले. कोण, कुठची म्हणून सगळी हकीकत विचारली. तिने सगळी हकीकत सांगितली. गोसाव्याने तिला धर्मकन्या मानले व आपल्या घरी घेऊन आला. तेथे राहून ती कामधंदा करू लागली. तशी जिकडे तिकडे तिची दृष्टी जाऊ लागली, त्यात तिची दृष्टी जाई त्यात किडे पडावे, काही जिन्याचा आपोआप नाहीशा व्हावे, असा चमत्कार होऊ लागला. मग गोसाव्याने विचार केला. अंतदृष्टी लावली. तिच्या पदरी व्रत मोडल्याचं पाप आहे असे त्याने जाणलं. ते नाहीसं केल्याशिवाय तिची दृष्टी चांगली होणार नाही असं ठरलं. मग त्याने शंकराची प्रार्थना केली. देव प्रसन्न झाले. गोसाव्याने राणीबद्दल प्रार्थना केली. शंकराने तिला 16 सोमवारचे व्रत करायला सांगितले व आपण अंतर्धान पावले. पुढे गोसाव्याने तिच्याकडून 16 सोमवारचं व्रत करवलं. तसा परमेश्वराचा कोप नाहीसा झाला. तिच्या नवऱ्याला तिच्या भेटीची इच्छा उद्भवली. दूत चोईकडे शोधायला पाठवला. शोधता शोधता तेथे आले. गोसाव्याच्या मठीत राणीला पाहिले. तसंच जाऊन त्यांनी सांगितलं. त्याला मोठा आनंद झाला. राजा प्रधान सुद्धा गोसाव्याकडे आला. गोसाव्याला साष्टांग नमस्कार केला. वस्त्र प्रावण देऊन संतोष केले. गोसावी म्हणाला, राजा ही माझी धर्मकन्या. मी इतके दिवस तिला माहेरी ठेवून घेतले होते. ती तुझी स्त्री आपली घरी घेऊन जा व चांगल्या रीतीने पाणी ग्रहण करून सुखाने नांद. राजाने होय म्हटलं. गोसाव्याला जोड्याने नमस्कार केला व राणीला घेऊन आपल्या नगरी आला. पुढे मोठा उत्सव केला. दान दक्षिणा देऊन ब्राह्मण संतुष्ट केले. राजा राणीची भेट झाली. आनंदाने राम राज्य करू लागली. तसे तुम्ही शंकराला प्रसन्न करून राम राज्य करा. ही 60 उत्तराची कहाणी. 5 उत्तरी देवा ब्राह्मणाच्या द्वारी गायीची गोठी पिंपळाच्या पारी सुपळ संपूर्ण अशी ही 16 सोमवारची व्रतकथा. तर मित्रांनो, मला अशी आशा आहे की तुम्हाला माझी ही व्रतकथा आवडली असेल. आवडल्यास एक लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. कुठून कोणत्या गावात तुम्ही माझा हा व्हिडिओ ऐकत आहोत आपल्या गावाची कमेंट्स नक्की करा. जय श्री महाकाल. शेअर करायला विसरू नका. शालिनी भक्तिसागर हे पण माझंच चॅनल आहे. शालिनी भक्तिसागरवर शिव महापुराणाचा लाभ अवश्य घ्यावा. मराठीत अतिशय सुंदर 24,000 मंत्रांचा आहे शिव महापुराण शालिनी भक्तिसागर. जय श्री महाकाल.